हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यामधील 12वा धडा पाहणार आहोत. इंट्रोड्यूसिंग 11 to 20 म्हणजे काय तर 11 आणि 20 मधले जे आकडे आहेत ना त्यांची ओळख आपण पाहणार आहोत. ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, इथं काय दाखवलेलं आहे तर हे बॉक्सेस दाखवलेत एकावर एक ठेवलेले. किती ते 10 आहेत. 1 युनिट म्हणजे काय तर 1 आणि 10 युनिट आहेत म्हणजे 10 युनिटचं असं बनवून एकच तयार केलेली शिडी. 110 म्हणजे 1 म्हणजे काय तर 1 युनिट. आधी ते काय दिले 110 म्हणजे 2 युनिट दिले नाही तर म्हणजे 2 सुट्टे बॉक्सेस आणि असेच बॉक्स ठेवून असे एकावर एक ठेवून किती येतं ते 10 येतं. म्हणजे ही एक का म्हणून लिहिलं आहे कारण की एकदा एकच रांग आहे ना इथं, का तर इथं 2 रांग आहेत तिथं 2 लिहायला तर नाही, फक्त एकच रांग आहे म्हणून असं इथं 110 लिहिले. इथं काय लिहिले 10 + 11 किती झाले 11. ELEVEN 11 म्हणजे किती 11. आणि आता इथं 10 अधिक 2 किती झाले 12. TWELVE 12 म्हणजे काय तर 12. आता खाली काय दाखवलेलं आहे रीड, ट्रेस अँड राईट. रीड म्हणजे काय तर बघ, रीड म्हणजे काय तर वाचा, ट्रेस म्हणजे काय तर याच्यावर गिरवा अँड राईट म्हणजे काय तर लिहा. याच्यावर पेन्सिलने तुम्ही गिरवायचे 11 इथं खाली भरून काढायचे इथं 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 अशा पद्धतीने. इथं काय सांगितलं ट्रेस अँड राईट म्हणजे तेच करायचं यार. इथं काय करायचे पेन्सिलने गिरवायचे आणि इथं पण खाली तुम्ही काय करायचे लिहून काढायचे. एकदम सोपं आहे हे लिहायचं. आता खाली काय दाखवले परत तेच बॉक्सेस आले का नाही, हे असंच आहे. 3 युनिट म्हणजे काय तर 3 बॉक्स 3 बॉक्स आणि ते एकावर एक ठेवून किती बॉक्स येते 10 येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 येतं म्हणून किती सांगितलंय एक लाईन आहे ना, मग 110 म्हणजे एकच लाईन आहे. हे 3 बॉक्सेस 10 अधिक 3 किती झाले 13. THIRTEEN 13 म्हणजे किती 13. आता हे 4 युनिट आहेत. 4 युनिट म्हणजे काय तर 4 बॉक्सेस आहेत आणि हे किती येतं 10 येतं म्हणजे 110 म्हणजे हे 10 अधिक हे 4 किती झाले 14. FOURTEEN 14 म्हणजे किती 14. आता खाली काय दाखवलेलं आहे हे 13 आहे ना, 13 असं पेन्सिलने गिरवायचं आणि खाली इथं सगळीकडे भरून काढायचं. ठीक आहे ह्या बॉक्समध्ये आणि इथं पण 14 असं लिहायचं आणि ह्या बॉक्समध्ये पण लिहून काढायची 14. ह्याची प्रॅक्टिस करायची, त्याच्यासाठी तुम्हाला इथंच पुस्तकामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी आहे. आता पेज पलटा, पुढच्या पेजवर काय ते पाहूया. आता इथं काय दाखवले 5 युनिट. 5 युनिट म्हणजे काय तर 5 बॉक्सेस आणि हे किती येतात 10 म्हणजे काय 110. हे 10 अधिक हे 5 किती झाले 15. FIFTEEN 15 म्हणजे किती 15. आता हे 6 युनिट. 6 युनिट म्हणजे काय तर 6 बॉक्सेस आहेत आणि हे किती येतं हे 10 येतं टोटल म्हणजे काय तर 110 म्हणजे हे 10 आणि हे किती 6 अधिक यांची बेरीज करायची किती झाले 16. SIXTEEN 16 म्हणजे किती झाले तर 16. आता खाली काय आहे ते पाहूया. आता तुम्हाला 15 आणि 16 सांगितले ना त्यांनी कसे तयार झाले, तर मग ह्याच्यावर पेन्सिलने गिरवायचं आणि हे बॉक्स भरून काढायचे सगळे 15 15 15 15 15 15 इथं काढायचे 16 16 16 16 16 आणि वरती इथं पण ना पेन्सिलने गिरवून काढायचं. अशा पद्धतीने हे बॉक्स काय करायचे भरायचे. आता हे किती एकदम सोपं आहे. हे 7 युनिट आहेत. 7 युनिट म्हणजे काय तर 7 बॉक्स आहेत. हे किती येतं 10 येतं ना, मग हे 10 आणि हे 7 बॉक्स यांची बेरीज करायची किती झाले 17. 17चं स्पेलिंग कसं आहे आता जेव्हा 16 असतं ना पहिल्यांदा SIX 6चं स्पेलिंग. जर तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे 1 2 इंग्रजीमध्ये लिहिता येत असतील ना तर तुम्हाला हे 100 पर्यंतचे 1 2 सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने लिहिता येतात. आता 7चं स्पेलिंग तुम्हाला येते का SEVEN
आणि पुढं काय लावायचं आहे फक्त TEEN. इथं पण काय लावलं आहे पुढं TEEN. अशा पद्धतीने एकदम सोपं राहतं ते. आता इथे पुढे किती आहे 8 बॉक्सेस आहेत म्हणजे काय 8 युनिट. आणि हे किती हे 10 बॉक्सेस. हे 10 अधिक हे 8 किती झाले 18. 18 म्हणजे काय तर 18. EIGHTEEN 18. आता खाली काय सांगितलंय आता 18 सांगितलं ना तुम्हाला ते खाली गिरवायचं ह्याच्यावरती 17 17 असं बॉक्सेसमध्ये लिहून काढायचं आणि ह्याच्यावरती गिरवायचं 18 18 अशा पद्धतीने सगळे बॉक्सेस काय करायचे भरायचे. पुढचं पेज बोलता त्याच्यावर पाहू काय. आता इथे किती आहे 9 युनिट्स म्हणजे किती 9 बॉक्सेस. 9 युनिट म्हणजे किती तर 9 बॉक्सेस. आणि हे किती इथं हे 10 म्हणजे आता हे 10 अधिक हे 9 किती झाले 19. 9चं स्पेलिंग आहे का नाही स्टार्टिंगला NINE आणि त्याच्या पुढं काय लावलं आहे फक्त TEEN. 19 म्हणजे किती 19. आता इथं काय आहे इथं 0 बॉक्सेस आहे. 0 बॉक्सेस म्हणजे 0 युनिट म्हणजे काहीच नाही. ही एक रांग 10 बॉक्सेसची आणि ही एक रांग 10 बॉक्सेसची म्हणजे किती झाले 2 10s म्हणजे किती झाले ते 20. TWENTY 20 म्हणजे किती तर 20. आता 20चं स्पेलिंग जर तुम्ही पाठ केलं ना तर आता 21 लिहायचं म्हणलं ना आपल्याला 21 हे स्पेलिंग लिहायचं त्याच्या पुढं फक्त 1 लिहायचं. आता 22च्या वेळेस काय करणार हे स्पेलिंग लिहिणार त्याच्या पुढं काय लिहिणार 2. असं एकदम सोपं राहतं. 1 ते 10 पर्यंत जे स्पेलिंग तुम्ही प्रॅक्टिस करा जास्त करून वहीवर त्याच्यावर सगळे पाठ करा मग तुम्हाला एकदम सोपं जाईल पुढं. आता इथं पुढं काय सांगितलंय 19 काय करा पेन्सिलने असं ह्या बॉक्सेसमध्ये लिहून काढा सगळीकडं. इकडं 20 या बॉक्सेसमध्ये लिहून काढा सगळीकडं. ठीक आहे. आता खाली काय दाखवलेलं आहे इथं बॉक्सेस दिसत आहेत. काय सांगितलं इथं पाहूया. राईट द करेक्ट नंबर्स इन द एम्प्टी बॉक्सेस. म्हणजे काय तर इथे जे बॉक्सेस दाखवले ना त्याच्यामध्ये जे मोकळे आहेत ना तिथे एक बरोबरचा नंबर लिहायचा आहे. आता इथे किती लिहिले 11. 11 म्हणजे किती 11. मग इथे 12. इथं आहे 30. इथे 40. इथं आहे 50. इथे 60 70 80 90 20. आता परत इथे 11चीच लाईन आहे 11 12 30 40 इथं आहे ना मग इथं 50 इथं 60 इथं 70 इथे 80 आहे इथं 90 आणि इथं 20. परत 11चीच रांग लायची 11 1 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि इथं आहे 20. अशा पद्धतीने काय करायचे ते लिहून काढायचे 11 12ची लाईन. परत इथं 11 12 13 14 15 16 17 18 19 20. इथेच हा धडा संपलेला आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.